आणि आता बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या संदर्भातली बातमी आहे। बच्चू कडूंचं आंदोलन हे आता आणखीन तीव्र होणार आहे। शनिवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं जाईल अशी घोषणा आता राजू शेट्टींनी केली। बच्चू कडूंच्या समर्थनार्थ आंदोलन करणार असल्याची घोषणा आता राजू शेट्टी यांनी केलेली आहे। राजू शेट्टी यांनी बच्चू कडूंची भेट घेतली आणि त्यानंतर बच्चू कडूंच्या आंदोलनाला राजू शेट्टींनी पाठिंबा दिलेला आहे। तर बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी भेट दिली। आंदोलनाची दखल सरकारनं घेतली नाही असा आरोप त्यांनी केलाय। आज मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही तर शनिवारपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करू असा इशारा देखील राजू शेट्टींनी दिलेला आहे। त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। पाहूया। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। तर आपल्यासोबत राजू शेट्टी असतील, काय सांगता नेमकी काय तुमची आता भूमिका आहे? 5 दिवसाचं आंदोलन सुरू आहे, आता अद्यापर्यंत सरकारनं दखल घेतली नाही। या आंदोलनाची सरकारनं दखल घेतलेली नाही आणि ज्या पद्धतीनं या आंदोलनाकडे सरकार बघतंय ते अत्यंत निषेधार्ह आहे, चीड आणणारं आहे। गेली 20 वर्ष ज्यांनी देवेंद्र फडणवीस या जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे यांच्याबरोबर विधिमंडळामध्ये काम केलं, ते आपला एक सहकारी आज उपोषणाला बसतोय आणि ते जर का त्याच्यामध्ये दुर्लक्ष करत असतील, ग्रहित धरत असतील शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, तर आता याचा राग आला पाहिजे। आणि म्हणूनच आज आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे की आज ऑनलाईन बैठक आहे, त्या बैठकीमध्ये जर का निर्णय काही झाला नाही तर आज या क्षणापासून महाराष्ट्रातले महायुतीचे जे काही मंत्री आहेत, पोलिसांचा ताफा घेऊन महाराष्ट्रभर निर्वत फिरत आहेत, त्यांच्या सभेत घुसा, त्यांना जा विचारा। शनिवारी 14 जूनला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही एक चितपागृह सुद्धा रस्त्यावरून करून देणार नाही। ज्या ज्या सामाजिक संघटना, ज्या ज्या राजकीय पक्षांनी, ज्या ज्या शेतकरी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।